गुड मॉर्निंग. सो कंबाईन ग्रुप बीचा इंग्लिशचा सिलेबस आपण बघतोय. सगळ्यात आधी माझी ओळख करून देते. माझं नाव आहे रुचिता सुर्वे. ठीक आहे. येस, नाहीतर संपूर्ण बॅच संपून जाते आणि शिक्षकांचं नावच आपल्याला माहिती नसतं. बरं, आज आपण मेन काय डिस्कस करणार आहोत की 2023-2022 हे जे पेपर झालेले आहेत ग्रुप बीचे, सीचे, मेन्सचे, याच्यामध्ये ग्रामर, व्होकॅब, कॉम्प्रेन्शनचं वेटेज कसं होतं, हा पहिला मुद्दा. दुसरा की सिलेबस काय असणार आहे इंग्लिशसाठीचा, कशा पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागते. आणि तिसरा मुद्दा असणार आहे की प्रश्नांची डिफिकल्टी लेवल काय होती, कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले होते, PYQचं रिपिटेशन किती होतं. ठीक आहे. तर ह्या तीनही मुद्द्यांवर आपण आजच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. बरोबर. याआधी कधी इंग्लिशचा अभ्यास केलाय का? तेवढंच, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आल्यानंतर इंग्लिशला अजून हात घातलेला नाहीये. बरं, आता मग सगळ्यात बेसिकली तर तुम्ही हे लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण इंग्लिश हा विषय बघत असतो तर इंग्लिश या विषयामध्ये 3 गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. बरोबर. आता ह्या 3 गोष्टी कुठल्या, तर पहिला आहे आपला ग्रामर. सगळ्यात आधी तर ग्रामरचं स्पेलिंग शिकायचं. GRAMMAR आहे बघा. इथे आपल्या टायपिस्टने पण AR केला होता. ओके, हे स्पेलिंग विचारलं गेलेलं आहे आपल्याला राज्यसेवेच्या परीक्षेला, मेन्सला. त्याच्यामुळे ग्रामरचं स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सुरुवात तर आतापासून तुमची शिकायला झालेली आहे. बरोबर. तर आपण ग्रामरचा अभ्यास करतो, आपण व्होकॅब्युलरीचा अभ्यास करतो आणि कॉम्प्रेन्शनचा अभ्यास करतो. आता ग्रामर म्हणजे काय असणार आहे की जी वाक्य असतात ह्या वाक्यामध्ये, जसं की राम आंबा खातो, मी मुलगा आहे, बरोबर, असं आपण जे मराठीतनं वाक्याची रचना चेक करतो, ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे की नाही, व्याकरणाच्या दृष्टीने करेक्ट आहे की नाही, ते तुम्हाला अभ्यासायचं असतं ह्या ग्रामरमध्ये. मग ह्या ग्रामरचे रूल म्हणजे इंग्लिशच्या व्याकरणाचे रूल्स आणि एक्सेप्शन्स, ओके, हे अपवाद जे आहे ते तुम्हाला इथे ग्रामरमध्ये अभ्यासावे लागतात. त्यानंतर दुसरा येतो पार्ट आपला व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीमध्ये काय बघायचं असतं आपल्याला, शब्द. मग फक्त शब्दच बघतो का, नाही, तर याच्यामध्ये इडियम्स, फ्रेजेस, ज्याला आपण म्हणी वाक्प्रचार म्हणतो, वन वर्ड सबस्टिट्यूशन, रूट वर्ड, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, ओके, म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आता ज्या वेळेला आपण अभ्यासाला सुरुवात करतो तर आपल्याला असं वाटतं बापरे, एवढे शब्द पाठांतर करावे लागणार आहे का, तर अजिबात नाही. आता व्होकॅब्युलरीचं काय आहे की याचं रिपिटेशन्स खूप असतं आणि याचा पॅटर्न जो आहे तो फिक्स्ड आहे. तुम्हाला जास्त मेहनत याच्यावर घ्यावी लागणार नाही, कारण गेल्या 15 ते 20 वर्षाचं अनालिसिस करून महत्त्वाच्या वर्डच्या नोट्स आपण बनवलेल्या आहेत. तेवढ्या वाचल्या तरी तुमचा स्कोर खूप चांगला येतो व्होकॅब्युलरीमध्ये. कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, डू यू नो अबाउट दी कॉम्प्रेन्शन? येस, नो. कॉम्प्रेन्शन म्हणजे काय की 10वी-12वी मध्ये आपण पॅसेज बघितलाय, बरोबर. वरती पॅसेज असतो आणि खाली 5 प्रश्न दिलेले असतात. सगळ्यांनी सॉल्व्ह केले 12वीला आणि 10वीलाही. तेच तुम्हाला इथे विचारलेलं असतं की इंग्लिश मधला पॅरा दिलेला असतो, पॅरा मीन्स पॅराग्राफ, ओके, आणि खाली प्रश्न दिलेली असतात. पण ते जेवढं आपलं 10वी-12वीला इझी होतं तेवढं नसतं. थोड्या वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स इथे आपल्याला बघायला मिळतात. ओके. सो इंग्लिश किती पार्ट्स मध्ये डिवाइड होता? 3. पहिला पार्ट, सेकंड वीक, येस, अँड थर्ड वन कॉम्प्रेन्शन. ओके. सो या 3 पार्ट्स मध्ये आपलं ग्रामर जे आहे, सॉरी, इंग्लिश जे आहे ते डिवाइड होत असतं. मग आता कुठल्या पार्टला किती वेटेज आहे ते मी तुम्हाला सांगेल. तर बघा, 2023चा ग्रुप बीचा मेन्सचा जर तुम्ही पेपर बघितला, याच्यामध्ये व्होकॅब्युलरीचे किती प्रश्न विचारले गेले होते तुम्हाला? 16 प्रश्न. व्होकॅब्युलरीचे किती प्रश्न? 16 प्रश्न. ग्रामरचे किती प्रश्न? 29 प्रश्न. आणि कॉम्प्रेन्शनचे किती प्रश्न? 5 प्रश्न. आता आपण असं हे करूया की तुम्ही 2025 साली काय देणार आहात, म्हणजे ही 24ची एक्झाम होणार आणि 25 मध्ये तुमचं काय होणार आहे, मेन्स होणार आहे. 2025ची तुम्ही जी मेन्स देणार आहात मित्रांनो, ओके, 2025ची जी तुम्ही मेन्स देणार आहात, या मेन्स मध्ये इंग्लिशचे प्रश्न किती असणार आहेत? काय, किती प्रश्न असणार आहेत सांगा मॅडम? नाही, इंग्लिशचे प्रश्न असणार आहेत आपले
50 प्रश्न. ओके, हे काय असतील आपले क्वेश्चन्स असतील. किती क्वेश्चन्स असणार आहे? हाऊ मेनी क्वेश्चन? देर आर 50 क्वेश्चन्स. ओके, आणि इच क्वेश्चन किती मार्क्सला असणार आहे? 2 मार्क्सला. असं एकूण किती मार्क्स झाले? 100 मार्क्स झाले. आणि सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन जर जी आपल्याला बघायला मिळते ती कुठल्या सब्जेक्टमध्ये असणार आहे? इंग्लिश सब्जेक्टमध्ये असणार आहे. कुठल्या सब्जेक्टमध्ये असणार आहे? इंग्लिश सब्जेक्टमध्ये असणार आहे. लक्षात घ्यायचं, जर तुम्ही जीएसचा अभ्यास करताय बरोबर, म्हणजे तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स अभ्यास करताय बरोबर, येस, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मार्कांची तफावत जी असणार आहे तर ती 5 मार्क 7 मार्क एवढीच असते. पण इंग्लिश जर तुम्ही बघितलं 100 मार्कांपैकी 20 मार्क, 30 मार्क, 40 मार्क इतकी तफावत असते. म्हणजे जर आपला रिझल्ट आपल्याला काढायचा असेल आपला चांगला, तर आपल्याला इंग्लिश आणि मराठी या लँग्वेजच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स घेणं फार गरजेचं असणार आहे. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे का? म्हणजे तर जर तुम्ही इतर जे आपले विषय आहेत त्या मार्कांमध्ये जर डिफरन्स बघितला, 2 विद्यार्थी आहेत समजा, हा पास झालाय आणि हा अगदी काठावर आहे, दोघांचा डिफरन्स जर बघितला तुम्ही तर तो किती असेल? 5-6 मार्काचा असू शकतो. बट इंग्लिश आणि मराठी लँग्वेज जर तुम्ही बघितलं तर 20 मार्क, 15 मार्क, 30 मार्क एवढा सुद्धा फरक असतो. येतंय लक्षात? त्याच्यामुळे लँग्वेजचा अभ्यास करणं, व्यवस्थित त्याचं प्रिपरेशन करणं फार गरजेचं आपल्यासाठी असणार आहे. ठीक आहे? येस. मग आजपासूनच सगळ्यांनी ठरवायचंय की हे जे 50 प्रश्न आहे या 50 प्रश्नांपैकी 48 प्रश्नांचं माझं टार्गेट असणार आहे. किती असणार आहे? 48 प्रश्न माझे बरोबरच येणार आहेत. मी एकदम अतिशयोक्ती करून 50 पण सांगत नाही, कारण 1-2 क्वेश्चन्स पण आपले कॅन्सल होतात. पण आजपासून टार्गेट किती ठेवणार आहे तुम्ही प्रश्नांचं? 48 क्वेश्चन्स गाईज. 48 क्वेश्चन्स आपले करेक्ट यायलाच पाहिजे. जर आपण या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत तर तेवढी आपली मेहनत असायला पाहिजे. ठीक आहे? येस. मग बघा काय म्हटले मी की व्होकॅब्युलरीचे किती क्वेश्चन होते 2023ला? 16 होते. कॉम्प्रेन्शन पॅसेजचे किती होते? 5 होते. ग्रामरचे किती होते? 29 प्रश्न होते. जर आपण पुढचं बघितलं मित्रांनो, ग्रुप बी 2022 जर तुम्ही बघितलं तर व्होकॅबचे किती क्वेश्चन्स होते तुमचे? 9 प्रश्न होते. कॉम्प्रेन्शनचे किती होते? 5 होते. ग्रामरचे किती होते? आणि कॉपीड म्हणजे काय की प्रिव्हियस इयरला विचारलेले जे प्रश्न होते ते किती होते? 5 होते. म्हणजेच तुम्हाला ग्रामर करायचं आहे, कॉम्प्रेन्शन पण करायचंच आहे, कारण 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क्स. 0.25 ने सुद्धा आपली पोस्ट जाते. ओके, जर या क्षेत्रामध्ये येत आहोत आपण तर 0.25चं पण महत्व आपल्याला असणं फार गरजेचं आहे. म्हणून कॉम्प्रेन्शन मी ऐन वेळेला करून घेईल असा मुद्दा इथे नसतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात. PYQचा अभ्यास जरी केलेला असता तरी सुद्धा किती मार्क्स कव्हर होते तुमचे इथे? 10 मार्क्स. 5 प्रश्न मित्रांनो, मार्क्स किती झाले मग? 10 मार्क्स. म्हणजे PYQ सुद्धा आपल्याला इथे मार्क्स मिळवून देण्यासाठी काय करतात? मदत करतात. जेव्हा आपण बघा 5वी 6वीत होतो त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन बँक भेटायची. आठवतंय का? तुम्हाला भेटली का क्वेश्चन बँक? म्हणजे एक 20 प्रश्न दिलेले असायचे आणि त्याच्यातले 5 प्रश्नांवर अचानक टेस्ट केव्हा पण घेतली जायची. ते जेवढं मेहनतीने करायचं ना तेवढंच PYQ तुम्हाला मेहनतीने करायचे, कारण याच्याने काय होणार आहे? आपला स्कोर वाढणार आहे. ग्रामरचे रूल्स कसे अप्लाय करायचे हे आपल्याला समजणार आहे. व्होकॅब्युलरी प्रिव्हियस इयरला कुठली विचारली गेली हे समजणार आहे. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे काय की डिफिकल्टी लेवल ह्या इंग्लिश लँग्वेजची किती आहे? पदवीचा अभ्यासक्रम तुम्हाला आहे, पण क्वेश्चनची जी डिफिकल्टी लेवल आहे ती किती आहे हे तुम्हाला या PYQs वरनं कळतं. म्हणून PYQ ओके इज ऑल्सो नेसेसरी. ओके, PYQ काय असणार आहे? नेसेसरी असणार आहेत. आणि त्यानंतर जर आपण पुढचा पेपर बघितला तर ग्रामरचे टोटल क्वेश्चन्स किती होते? 18 होते. कॉम्प्रेन्शन किती होतं? 5. आणि व्होकॅब्युलरीचे किती क्वेश्चन्स होते? 17 क्वेश्चन्स होते. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला आयडिया येईल की काही पेपर असे आहेत ज्याच्यामध्ये ग्रामर आणि व्होकॅब्युलरी सुद्धा इक्वल वेटेजने विचारली गेलेली आहे. आलं लक्षात
की काही पेपर असे असणार आहे की 50-50% व्होकॅब आणि ग्रामरला दिलं गेलंय. म्हणून 2025ला जर आपण मेन्स देणार आहोत तर लक्षात ठेवायचं की ग्रामर आणि व्होकॅब आर इक्वली इम्पॉर्टंट. दोघंही कसे असणारे, इक्वली इम्पॉर्टंट असणारे. सो त्यांचाही व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. जनरली सामान्य विद्यार्थ्यांचं काय होतं की व्होकॅब्युलरी आम्ही ऐन वेळेवर करून घेऊ किंवा आत्तापासून केली तर लक्षात राहणार नाही, असे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वाटत असतात. बट योग्य ट्रॅक काय असणार आहे आपला की व्होकॅब्युलरी पाठांतराचा विषय नाहीये. येतंय का लक्षात? व्होकॅबला तुम्ही पाठांतर करू शकत नाही आणि पाठांतर केलं तर कधीच याचे प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही. So what can I do for the vocab? Okay, so you can do the revision. तुम्हाला काय करायचे? रिव्हिजन करायचे. जेवढी नंबर ऑफ टाइम्स तुमची रिव्हिजन असणार आहे, ओके, यू कॅन सॉल्व द क्वेश्चन्स प्रॉपरली. तुम्ही क्वेश्चन्स आहेत vocabचे ते काय करू शकतात? प्रॉपरली सॉल्व करू शकणार आहात. ठीक आहे? येस. मग आता याच्यात जर तुम्ही बघितलं व्होकॅब मध्ये काय काय विचारलं तर 3 सिनॉनिम्स आहे, अँटोनिम्स नव्हता विचारला, वन वर्ड सबस्टिट्यूशन 4 विचारलेत, इडियम्स 5 होत्या, फ्रेझल वर्ब 3 होते, होमोफोन्स 1 होता आणि स्पेलिंग 1 होता. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स आहेत ते परीक्षेत विचारले गेलेले आहेत. मग बघा सिलेबस मी तुम्हाला सांगितला. आता सिलेबस मध्ये पहिला सेक्शन आपण बघतोय जो की काय असणार आहे आपला ग्रामरचा असणार आहे. कुठला सेक्शन असणार आहे आपला? ग्रामरचा सेक्शन पहिला आपला असणार आहे. तर ग्रामर मध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर आपण बघतो, बरोबर. म्हणजे काय? इंग्रजी व्याकरणातील मूलभूत संकल्पना आपण त्याला म्हणत असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं असतं? बेसिक म्हणजे काय तर तुम्हाला याच्यामध्ये सेंटेन्स शिकायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. मग सेंटेन्सचं काय शिकायचंय? फॉर्मेशन की टाइप्स की काय? तर सेंटेन्सचं तुम्हाला शिकायचं आहे स्ट्रक्चर, की सेंटेन्स जे आहे हे तयार तरी कसं होतं. काय शिकणार आहोत आपण? सेंटेन्स जे आहे ओके हे तयार कसं होतं किंवा याची रचना जी आहे ती योग्य पद्धतीने कशी असणार आहे. मग यामध्ये भरपूर सारे रूल्स पण मी तुम्हाला शिकवते. पण आधी सेंटेन्स मध्ये आपण बघतो की सेंटेन्स कसं तयार होतं की ज्याच्यामध्ये आधी सब्जेक्ट येणार आहे. मग हा सब्जेक्ट म्हणजे काय? विषय का? इंग्लिश विषय का सब्जेक्ट म्हणजे? अजिबात नाही. मग सब्जेक्टचा अर्थ इथे काय होणार आहे? कर्ता होणार आहे, बरोबर. त्यानंतर तुम्हाला काय शिकायचं असतो? या सब्जेक्ट नंतर येतो मित्रांनो वर्ब. मग या वर्बला काय म्हणतो आपण? क्रियापद असे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? क्रियापद असे म्हणतो. आणि मग त्यानंतर काय येतो? ऑब्जेक्ट येतो. काय येतो? ऑब्जेक्ट, ज्याला काय म्हणतो आपण? कर्म म्हणतो. आणि यानंतर येतो मग बघा कॉम्प्लिमेंट. काय येतो? कॉम्प्लिमेंट येतो. मग कॉम्प्लिमेंट म्हणजे काय तर तो असणार आहे आपला पूरक. काय असणार आहे? पूरक आपला असणार आहे. आलं लक्षात? येस. तर या पद्धतीने सेंटेन्सचं स्ट्रक्चर आपलं फॉर्म होतं आणि याला मग जवळजवळ 2 तास आपण एवढ्या स्ट्रक्चरवर स्टडी करतो. किती तास? 2 तास. लाईन फक्त सेकंदात लिहिली जाते की सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे. पण याला अभ्यास असण्यासाठी किती तास लागणार आहेत आपल्याला? 2 तास लागणार आहे. आज जनरल इंट्रोडक्शन सिलेबसचं तुम्हाला देते, बरोबर. बाकी मग जेव्हा लेक्चर्स आपले सुरू होतील तेव्हा परत हे मी तुम्हाला रिवाइज करून देणार आहे थोडंसं. सब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये कोण कोण येऊ शकतो तर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून नाउन येऊ शकतो. ओके. वाक्यामध्ये प्रोनाउन येऊ शकतो. जनरली बघा जेव्हा एखादा व्यक्ती जर घरामध्ये काम करत असेल आणि त्याच्यावर संपूर्ण फॅमिली जर चालत असेल तर आपण त्याला काय म्हणतो की हा आमच्या घरातला कर्ता धर्ता, लाईक दॅट. ओके. हा सब्जेक्ट जो आहे ओके इट वर्क्स इन द सेंटेन्स. तो काय करतो? सेंटेन्स मध्ये काम करत असतो. जसं की आय एम टीचिंग यू, मी तुम्हाला शिकवत आहे. ओके. यू आर सिटिंग ऑन द चेअर, तुम्ही चेअरवर बसलेले आहात. ओके. यू ऑल आर लिसन टू मी, ओके, तुम्ही मला ऐकत आहात. तर हे काय झालं? यू, तुम्ही ऐकत आहात. क्रिया कोण करतंय? तुम्ही. शिकत मी आहे, क्रिया कोण करते? मी, आय. म्हणजे हे काय झाले? वाक्यातील सब्जेक्ट झाले. ओके. आता क्रियापद जर तुम्ही बघितलं तर जी ऍक्शन होते, टीचिंग म्हटलंय, काय झाला? हा क्रियापद झालाय. ओके. तुम्ही ऐकत आहात, ऐकणे काय झाला? क्रियापद झाला. मग याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो हेल्पिंग वर्ब काय असतो, मेन वर्ब काय असतो याचा अभ्यास आपण करतो, बरोबर. हेल्पिंग वर्ब काय, मेन वर्ब काय याचा अभ्यास करावा लागतो.
ऑब्जेक्ट जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे, बरोबर, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे, तर याचा अभ्यास आपण करतो. डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असणार आहे याचा पण अभ्यास आपण इथे करत असतो. ठीक आहे. सो सेंटेन्सचं लक्षात आलं. आता हे जेव्हा सेंटेन्स स्ट्रक्चर शिकवते ना मी तुम्हाला, तर याच्यामध्ये थोडासा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा टच तुम्हाला देत असते. कसला टच देते? सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ऐकले का कधी? काय सांगा बरं. Do you know some rules of English? Yes, okay. Subject verb agreement म्हणजे काय मित्रांनो, की जो वाक्यामध्ये करता आलेला आहे ना, तुम्ही असं फार बॉदरेशन मध्ये बसलेत असं वाटतंय मला. लक्षात घ्या मित्रांनो, इंग्लिश तुम्हाला कठीण विषय वाटतो, बरोबर? तिघांनाही की सोपा वाटतो? कठीण वाटतो ना. बट लक्षात घ्या, इतक्या इझी आणि इतक्या सिंपल पद्धतीने शिकवणारे ना की तुम्ही या इंग्लिश सब्जेक्टकडे ना स्कोरिंग विषय म्हणून बघणार आहे. स्कोरिंग सब्जेक्ट, की याच्यामध्ये मी स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे काय की हा माझा विषय फिक्स आहे, याच्यामध्ये माझा हात कोणी पकडू शकत नाही, आपण जसा विचार करतो ना हा, ओके, त्या पद्धतीने तुम्ही या विषयाकडे बघणार आहे. इंग्लिशची भीती बाळगायची नाही, इतक्या जबरदस्त पद्धतीने तुमच्याकडनं करून घेणार आहे. ना की ते ओल्ड पद्धतीने हा रूल पाठ करा, हे करा, ते करा, नाही. खूप इंटरेस्टिंग लेवलला आपण जाऊन शिकणार आहोत. सो फर्स्ट थिंग तर तुम्हाला या विषयात बोर होणार नाहीये. सेकंड थिंग की खूप छान गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे की कुठला रूल जो आहे ना तो कुठल्या ट्रिक्सने शिकायचा आहे. सो वेगवेगळ्या ट्रिक्स आणि टेक्निक्सच्या माध्यमातून शिकवणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की सगळ्या गोष्टी तुमच्या क्लासमध्येच पाठ होऊन जातात. म्हणजे आपण नाही का क्लासमध्ये शिकतो आणि मग घरी जाऊन ते डोक्यातच जात नाही, तर हे जे आहे ना हे तुमचं इथे होणार नाही की इंग्लिशच्या बाबतीमध्ये होणार नाहीये, की जे काही शिकवणार ना ते 101% इथेच लक्षात राहणार आहे. ओके, बिकॉज मराठी मधले जे आपण रूल्स वाचतो ना की एकवचनी क्रियापदासाठी एकवचनी कर्ता वापरावा आणि मग असं आणि मग तसं, ते वाचण्याला जे 4 मिनिटं जातात ना तोच रूल मी तुम्हाला 1 मिनिटात शिकवून मोकळा होते, तो तुम्हाला लक्षात पण राहतो. कारण जास्तीत जास्त आपण स्ट्रक्चर वाईज रूल शिकत असतो, ना की मराठीमधनं मी तुम्हाला सगळं काही लिहून देणार आहे. येतंय लक्षात? म्हणून जो फोबिया इथला माइंड मधला आहे ना त्याला आधी डिलीट करा आणि मग पुढे जा. येतंय लक्षात? जे बॉदरेशन पहिल्या लेक्चरला तुम्हालाच असं होतं असं नाही, प्रत्येक जी बॅच येते प्रत्येक बॅचला असं वाटतं की अरे बापरे इंग्लिश काहीतरी वेगळंच आहे, प्रश्न काहीतरी डिफरंटच दिसत आहे, बरोबर? सो अजिबात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. एवढ्या मस्त पद्धतीने आणि एन्जॉय करून शिकणार आहे आपण. ओके, म्हणजे मी पण टेन्शन घेत नाही, तुम्ही पण घ्यायचं नाहीये. येतंय लक्षात? खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाणार आहे की आज जरी बॅच पूर्ण झाली म्हणजे इंग्लिशचा सिलेबस पूर्ण झाला आणि तुमच्या त्यात कुठलाही पेपर दिला की तुम्ही पटापट उत्तरं सॉल्व्ह करू शकतात. एवढ्या लेवलचं तुमचं इंग्लिश डेव्हलप झालेलं असणार आहे. फक्त ज्या गोष्टी मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही काम करणं गरजेचं आहे. येतंय लक्षात? पण मनाची तयारी असणं गरजेचं आहे. म्हणजे मॅडमने कितीही सांगितलं पण मी माझ्या मनात एक गाठ मारलेलीच आहे की इंग्लिशचा 36चा आकडा आहे, मग तो इंग्लिश तुम्हाला मदत करणार नाही. लक्षात घ्या, ज्याच्याकडून काम करून घ्यायचं असतं ना त्याच्याशी गोड बोलणं फार गरजेचं असतं. आणि जर तुम्ही इंग्लिशकडनं तुम्हाला जर काम करून घ्यायचंय तुमच्या नोकरीचं तर त्याच्याशी चांगलं वागावं तुम्हाला लागणारच आहे, त्याच्याशी मध्ये गाठ मारून ठेवायची नाहीये. ठीक आहे? सो बिचाराला दोष द्यायचा नाहीये. आजपासून त्याचा तुम्ही काय आहात तर फ्रेंड आहात, नॉट एनिमी और नॉट दी रायवल. ओके, चलो मग आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय की वाक्यामध्ये जो सब्जेक्ट येत आहे, वाक्यामध्ये जो करता येतोय त्याच्यानुसार इथे क्रियापद बरोबर आहे की चुकीचं आहे हे जे चेक करतो ना आपण त्याला काय म्हणतो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ओके, म्हणजे जर मी वाक्य लिहिलं असं आय आर वेटिंग फॉर यू, चालणार आहे का वाक्य? नाही चालणार आहे. काय लिहिणार आपण? आय एम वेटिंग फॉर यू. ओके, आता हा जो रूल बघितला तर आय साठी काय पाहिजे इथे
एम पाहिजे. मग हा रूल कसला झाला, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा. तर हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट चॅप्टर मी तुम्हाला डिफरंट नाही शिकवत. सेंटेन्समध्ये सेंटेन्सचे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे रूल्स, नाउन शिकवेल, नाउनमध्ये नाउनचे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे रूल, म्हणजे जिथे जो चॅप्टर शिकत असणार आहे त्याचे सगळे रूल्स सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे तिथेच तुम्हाला शिकवून देते. नंबर ऑफ रूल्स आहेत बट एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ते लक्षात राहतात. भरपूर रिव्हिजन आपली होऊन जाते. पुढे बघा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट इथेच म्हटले की कर्ता आणि क्रियापदाची सुसंगती. तर कॉमन एरर्स इन द यूज ऑफ सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आपल्याला काय शिकायचं असतं की जे करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सेस दिलेले असतात आपल्याला ते कशावरनं ओळखायचे, करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच्या रूल्सवरून आपण तिथे ओळखत असतो. बरोबर. आता बघा, यानंतर आपला पहिला चॅप्टर चालू होतं ग्रामर मधलं मेन चॅप्टर. ओके, जे आहे आपलं पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच याला काय म्हणतो मित्रांनो आपण, तर याला म्हणतो आपण शब्दांच्या जाती. काय म्हणणार आहे याला आपण, शब्दांच्या जाती असं आपण याला म्हणणार आहे. आणि शब्दांच्या जाती जर आपण बघितल्या तर याच्यामध्ये एकूण किती शब्दांच्या जाती येतात, 8 जाती येतात. किती येतात, 8 जाती आपल्याला बघायच्या. जसं एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी तिचा पाया भक्कम लागतो ना, तसं इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करण्यासाठी हे पार्ट्स ऑफ स्पीच आपलं खूप महत्त्वाचं असतं आणि हे बेसिक आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं असतं. ठीक आहे, येस. मग लक्षात घ्या, पार्ट्स ऑफ स्पीच मधला पहिला चॅप्टर आपण शिकतो जो काय असणार आहे आपला, नाउन असणार आहे. ओके, तुम्ही बसलेले आहात, तुमच्या हातात पेन आहे, पेपर आहे, ओके, पॅड आहे, ओके, तुम्ही चेअरवर बसलेत, समोर टेबल आहे, तर हे पेन, पेपर, टेबल, चेअर, बॉटल, लॅपटॉप, कॅमेरा, टीचर, स्टुडंट, गर्ल, बॉय, वुमन सगळं काय असणार आहे आपलं नाउन आहे. म्हणजे ज्याही गोष्टीला आपण एखादं नाव दिलेलं आहे ते काय असणार आहे आपलं नाउन असणार आहे. मग नाउन मध्ये आपल्याला काहीच टाइप्स शिकायचे असतात. आता टाइप्स जर तुम्ही बघितले, ओके, नाउन मधले टाइप्स जर तुम्ही बघितले तर या टाइप्स मध्ये मेन 2 टाइप्स येतात. देर आर 2 मेन टाइप्स ऑफ द नाउन, दॅट इज दी काउंटेबल और अनकाउंटेबल. काउंटेबल किंवा काय असणार आहे, अनकाउंटेबल असणार आहे. आता काउंटेबल म्हणजे काय की असं नाउन जे आपल्याला संख्येत मोजता येतं, आणि अनकाउंटेबल म्हणजे काय की असं नाउन जे संख्येत मोजता येत नाही. मला सांगा, गर्ल्स कुठलं नाउन असणार आहे, गर्ल्स, गर्ल्सला मोजू नाही शकत, 1 2 गर्ल्स, 3 गर्ल्स, 4 गर्ल्स, मग कुठलं असणार आहे काउंटेबल. बरं, मला सांगा, कम्प्युटर्स कुठलं नाउन असणार आहे, काउंटेबल. 1 कम्प्युटर, 2 कम्प्युटर्स मोजू शकतो ना. वॉटर कुठलं नाउन असणार आहे, लक्षात घ्या. आता माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या. मी तुम्हाला म्हटलं की ज्याला संख्येत मोजू शकतोय, वर्ड वापरलं ना मी, ज्याला संख्येत मोजू शकतो ते कुठलं असेल आपलं काउंटेबल असेल, आणि ज्याला संख्येत मोजू शकत नाही, बरोबर, ते कुठलं असणार आहे अनकाउंटेबल. 1 गर्ल 2 गर्ल्स म्हणू शकता, मग गर्ल्स काय झालं आपलं काउंटेबल झालं, कम्प्युटर काय झालं आपलं काउंटेबल झालं. पण मी वॉटरला म्हणू शकते का 1 वॉटर 2 वॉटर, गोल्डला म्हणू शकते का 1 गोल्ड 2 गोल्ड, एअरला म्हणू शकते का 1 एअर 2 एअर, नाही म्हणू शकत. सो दीज आर दी अनकाउंटेबल नाउन्स. आता काउंटेबल नाउन जर तुम्ही बघितलं तर काउंटेबल नाउन मध्ये आपण काय काय बघतो बघा, प्रॉपर नाउन, हे मी तुम्हाला नंतर डिटेल सांगणार आहे. कुठलं बघतो, पहिलं आपलं प्रॉपर नाउन, दुसरं कुठलं असणार आहे आपलं कॉमन नाउन, कुठलं असणार आहे कॉमन नाउन, आणि तिसरं असणार आहे मित्रांनो आपलं कलेक्टिव्ह नाउन. कुठलं असणार आहे कलेक्टिव्ह नाउन. आणि यामध्ये जर बघितलं अनकाउंटेबल मध्ये तर याच्यामध्ये पहिला येतो आपला मटेरियल नाउन, आणि त्यानंतर येतो आपला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सो देर आर दी टोटल 5 टाइप्स ऑफ दी, देर आर दी टोटल 5 टाइप्स ऑफ दी नाउन. किती टाइप्स असणार आहे नाउनचे, 5 प्रकार असणार आहेत. ठीक आहे, येस.
मग टाइप्स नंतर आपण काय बघतो, जेंडर बघतो. मग हे जेंडर म्हणजे काय, लिंग विचार. मग याच्यामध्ये आपण बघतो मॅस्क्युलिन जेंडर, बरोबर, ज्याला आपण पुल्लिंगी असे म्हणतो. दुसरं असणार आहे फेमिनाईन जेंडर, स्त्रीलिंगी आपण त्याला म्हणतो. ओके, तिसरं कुठलं असणार आहे, न्यूटर जेंडर, ओके, ज्याला आपण नपुंसकलिंगी म्हणतो. आणि चौथं असतं आपलं कॉमन जेंडर, ज्याला सामान्य लिंगी असे आपण म्हणतो. बरोबर. नंबर जर बघितलं तर नंबर मध्ये काय बघतो आपण, याच्यामध्ये बघतो आपण सिंग्युलर नंबर म्हणजे एकवचनी नाम, आणि दुसरा असतो आपला कुठला, प्लुरल नंबर म्हणजे अनेकवचनी नाम. बरोबर. केस आहे बघा, केस मध्ये काय बघतो आपण, केस मध्ये बघतो आपण सब्जेक्टिव्ह केस काय आहे. नाउन जर कर्त्याचं काम करत असेल तर त्याची केस कुठली असते, सब्जेक्टिव्ह. नाउन जर ऑब्जेक्टचं काम करत असेल तर त्याची केस कुठली असते, ऑब्जेक्टिव्ह केस. आणि यामध्ये अजून डेटिव्ह केस असेल, ओके, वोकेटिव्ह केस असेल किंवा पजेसिव्ह केस असेल, हे देखील आपण त्याच्यामध्ये अभ्यासत असतो केसमध्ये. ठीक आहे. येस, तर इट इज ऑल अबाउट दी नाउन. आणि एरर्स जे आहेत नाउनचे ते पण आपण अभ्यासणार आहोत. बरं, त्यानंतर आहे बघा प्रोनाउन्स. प्रोनाउन्स म्हणजे काय, सर्वनाम. आता प्रोनाउन नेमका आहे काय, की असा शब्द हु अवॉइड्स द रिपिटेशन ऑफ द नाउन, म्हणजे असा शब्द जो नामाची पुनरावृत्ती टाळतोय त्याला काय म्हणतो आपण, सर्वनाम असे म्हणतो. ओके, तर आपण म्हणू शकतो द वर्ड used instead of noun, the word used instead of a noun and avoid the repetition of noun. ओके, तर जो शब्द काय करतोय, नामाच्या ऐवजी वापरला जातो आणि जो शब्द नामाचं रिपिटेशन अवॉइड करतो त्याला काय म्हणतो आपण, प्रोनाउन असे म्हणतो. बरोबर. असा शब्द जो नामाच्या ऐवजी वापरला जातो आणि जो नामाचं रिपिटेशन टाळतो त्याला आपण प्रोनाउन असे म्हणतो. मग याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ प्रोनाउन बघतो. एकूण 10 प्रोनाउनचे टाइप्स बघतो. बऱ्याच वेळेला आपल्याला आयडेंटिफाय द टाइप ऑफ द प्रोनाउन असं विचारलेलं असतं, की जो वर्डला अंडरलाईन केलेली आहे या अंडरलाईन केलेल्या प्रोनाउनचा टाइप कुठला आहे असा प्रश्न येतो, किंवा करेक्ट युजेस ऑफ प्रोनाउन असाही प्रश्न आपल्याला इथे विचारला जातो. ठीक आहे. येस, प्रोनाउन झाल्यानंतर पुढे आहे बघा ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आहे, तर ऍडजेक्टिव्हची डेफिनेशन आहे मित्रांनो, इट प्रोव्हाइड्स और आपण म्हणू शकतो इट क्वालिफाइज द नाउन और प्रोनाउन. इट क्वालिफाइज द नाउन और प्रोनाउन इन द सेंटेन्स. म्हणजेच काय की ऍडजेक्टिव्हचं काम काय असणार आहे, की वाक्यामध्ये जो नाउन किंवा जो प्रोनाउन येतोय त्याच्याविषयी अधिक माहिती देण्याचं काम कोण करतो, ऍडजेक्टिव्ह करतो. म्हणजे मी जर असं म्हटले बघा, शी इज अ ब्युटिफुल गर्ल. काय म्हटलंय, शी इज अ ब्युटिफुल गर्ल. शी काय आहे आपला, प्रोनाउन आहे, बरोबर, सब्जेक्ट आहे, व्हेरी गुड. इज काय आहे आपला, वर्ब आहे. गर्ल काय असेल आपला, नाउन. कशी आहे गर्ल, ब्युटिफुल आहे, म्हणजे काय, सुंदर आहे. ओके, नाउन विषयी माहिती देतोय ना, म्हणून काय झाला हा आपला ऍडजेक्टिव्ह झाला. आलं लक्षात. नामाविषयी माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह असे आपण तिथे म्हणतो. आलं लक्षात. येस. मग या ऍडजेक्टिव्ह मध्ये फॉर्मेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह बघतो, की ऍडजेक्टिव्ह कसे तयार होतात. त्यानंतर बघतो आपण करेक्ट युजेस ऑफ ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्हचे यूज कसे करायचे आहेत. आणि यामध्ये अजून बघतो आपण डिग्री ऑफ कंपॅरिझन. काय बघतो, डिग्री ऑफ कंपॅरिझन आपण बघत असतो, की जो पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्रीचे असणार आहे, तर ते देखील चॅप्टर इथे ऍडजेक्टिव्ह मध्ये आपल्याला बघायचे असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा मित्रांनो वर्ब. वर्ब म्हणजे काय, क्रियापद आपण त्याला म्हणतो. बरोबर. मग यामध्ये टाइप्स ऑफ वर्ब आपण बघतो. मग इथे मेन वर्ब काय आहे, ओके, मेन वर्ब काय आहे,
हेल्पिंग वर्ब काय आहे हे आपण शिकतो. त्यानंतर फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ब्स काय आहे. आता हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर नेहमी एक तरी प्रश्न कमीत कमी विचारला जातो. मग यामध्ये बघा, जिरंड तुम्ही कधी ऐकलं असेल, ऐकलंय का? जिरंड काय आहे, बरोबर. त्यानंतर इन्फिनिटिव्ह काय आहे, बरोबर ना. येस. त्यानंतर पार्टिसिपल काय आहे. तर ह्या सगळं जे आहे त्याचा अभ्यास आपल्याला हे फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ब मध्ये करायचा असतो. मॉडल ऑक्झिलरीज ऐकलंय कधी? ओके. तर येस, करेक्ट युजेस ऑफ मॉडल ऑक्झिलरीज. कॅन कुठे वापरायचा, कुड कुठे वापरायचा, बरोबर ना. कॅन, कुड, शाल, शूड. लक्षात घ्या, कॅन कुठे वापरायचा, कुड कुठे वापरायचा, शाल कुठे वापरायचा, शूड कुठे वापरायचा, ओके. वुड कुठे यूज करायचा. तर हा सगळं जे माहिती आहे ते कोण देत असतं आपल्याला, मॉडल ऑक्झिलरी देत असते. आणि मूड्स ऑफ वर्ब आहे. मग याच्यामध्ये 3 मूड्स आपण शिकतो की सबजंक्टिव्ह मूड काय असणार आहे, बरोबर. इंडिकेटिव्ह मूड काय असणार आहे आणि इम्परेटिव्ह मूड काय असणार आहे. तर याचा सुद्धा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो, सबजंक्टिव्ह, इंडिकेटिव्ह आणि इम्परेटिव्ह मूडचा. पुढे बघा, ऍडवर्ब म्हटलेलं आहे. याला काय म्हणतो आपण, क्रियाविशेषण अव्यय असे आपण त्याला म्हणतो. आता ऍडवर्ब काय करत असतो बघा, तर आपण म्हणू शकतो ऍडवर्ब क्वालिफाईज. ऍडवर्बचं काम काय आहे, तर ऍडवर्ब कोणाविषयी माहिती देतो, एनी आयडिया? ऍडवर्ब क्वालिफाईज, येस, व्हेरी गुड. ऍडजेक्टिव्ह, वर्ब अँड नाही अनदर ऍडवर्ब इन द सेंटेन्स. अनदर ऍडवर्ब इन द सेंटेन्स. ओके. तर ऍडवर्ब जो आहे तो आपल्याला ऍडजेक्टिव्ह विषयी माहिती देतो, वर्ब विषयी माहिती देतो आणि वाक्यात जर दुसरा ऍडवर्ब आलेला असेल त्याच्याविषयी सुद्धा माहिती देण्याचं काम कोण करतो, ऍडवर्बच करत असतो. आलंय का लक्षात? मग बघा, आपल्याला काय बघायचे, करेक्ट युजेस ऑफ ऍडवर्ब बघायचं आहे आणि याच्यातले कॉमन एरर्सचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे आता एक सिंपल एक्झाम्पल सांगते तुम्हाला. मी मगाशी म्हटली होती शी इज अ ब्युटिफुल गर्ल. मग हेच वाक्य जर मी असं लिहिलं, शी इज ॲन एक्स्ट्रीमली ब्युटिफुल गर्ल. शी इज ॲन एक्स्ट्रीमली ब्युटिफुल गर्ल. तर गर्ल काय आपलं इथे नाव नाही, गर्ल कशी आहे, हा काय झाला आपला इथे ऍडजेक्टिव्ह. किती ब्युटिफुल आहे, हा काय झाला आपला इथे ऍडवर्ब झाला. आलं लक्षात? मग ऍडजेक्टिव्ह विषयी माहिती देणारा पण कोण असणार आहे, ऍडवर्बच आपला असणार आहे. लक्षात येतं ना सगळ्यांना? कठीण वाटतंय का काही? नाही, हळूहळू गोष्टी तुम्हाला लक्षात यायला लागतील. बघा, जेव्हा ABCD शिकलो त्यावेळेस आपल्याला कठीणच वाटत होतं जेव्हा पहिल्यांदा पेन्सिल हातात घेतली. पण आता ABCD कठीण वाटते का लिहायला? नाही. आता पाठ आहे ना, मराठी पाठ नसेल, मराठीची 12 खडी पाठ नसेल, पण ABCD सगळ्यांना बोलता येणार आहे. येतं का लक्षात? का? कारण त्याच्यावर जास्त रिव्हिजन केली, कारण आपल्याला कठीण वाटत होतं ते आधी. तसं इंग्लिशचं पण आता असणार आहे. जर तुम्हाला आत्ता कठीण वाटत असेल पण त्याची जर जास्त रिव्हिजन केली तर मराठीपेक्षा काय सोपं वाटेल, इंग्लिश सोपं वाटेल. ओके. आणि जर कोणी म्हटलं असं की नाही मॅडम आम्हाला मराठी सोपं वाटतं, त्याला मी आधी मराठीची 12 खडी पूर्ण म्हणायला लावेल. आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की तुमच्यापैकी असं कोणी पण नसेल की ज्याची मराठीतून 12 खडी पूर्ण पाठ असेल. आहे का? आहे का? ABCD आहे ना पाठ? A to Z म्हणता येतं ना? म्हणता येत नसेल तर स्पर्धा परीक्षा नक्की करतोय का आपण ते विचार करून घ्यायचा. बट आय एम शुअर, ओके, यू ऑल रिमेंबर दी A to Z. ओके, बट यू डोंट रिमेंबर अ टू न. येतं लक्षात? मग सोपं काय आहे? इंग्लिश. का? कारण ABCD पाठ आहे, मराठीतली 12 खडी पाठ नाही. मग म्हणणार का इंग्लिशला कठीण? नाही ना. चला पुढे बघा, कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय आपण इथे बघतो. तर बघा, या कंजंक्शन्स म्हणजे काय? तुम्हाला भुसावळ जंक्शन, मनमाड जंक्शन, पुणे जंक्शन माहिती आहे का? काय असतं तिथे? हे बघा, मी एकटी तर बडबड नाही करणार आहे, तुमच्याकडनं पण उत्तर मला हवेत. हा हा, व्हेरी गुड. येस,
सेम. ओके, यू सेम. लक्षात घ्या, जंक्शन म्हणजे काय की तिथे वेगवेगळे रेल्वेचे जे रूट्स आहेत, जसं की मॅमने सांगितलं, इट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, सो मेनी रूट्स आर जॉईन ॲट दी जंक्शन पॉइंट. ओके, येस. मग जे वेगवेगळे रूट्स जे आहेत, रेल्वेचे रूट्स आहेत, ते काय होतात, तिथे जॉईन होतात, म्हणून त्याला आपण जंक्शन असे म्हणतो. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ जंक्शन? सो जंक्शन मीन्स द जॉईन. ओके, जंक्शनचा मिनिंग काय असणार आहे? जॉईन असणार आहे. तर जॉईनिंग वर्ड जो असेल त्यासाठी आपण जंक्शन वापरत असतो. मग लक्षात घ्यायचं की जे 2 सेंटेन्सेस असणार आहेत आपले, ओके, जे आपले वर्ड्स असणार आहेत, ओके, जे आपले क्लॉजेस असणार आहेत, जे आपल्या फ्रेजेस असणार आहेत, ओके, तर याला जोडण्याचं काम, ओके, 2 सेंटेन्सेस, वर्ड्स, क्लॉजेस और फ्रेजेसला, ओके, जोडण्याचं काम काय करणार, कोण करणार आहे? कंजंक्शन करणार आहे. सो आपण इथे म्हणू शकतो कंजंक्शन जॉइन्स. ओके, कंजंक्शन जॉइन्स 2 सेंटेन्सेस, वर्ड्स, क्लॉजेस और फ्रेजेस. मग याच्यामध्ये सुद्धा करेक्ट युजेस ऑफ कंजंक्शन आपण बघतो की अँड कुठे वापरायचं आहे, बट कुठे वापरायचं आहे, देअरफॉर कुठे वापरायचं आहे, याच्यावर आपल्याला आयोगाने कंटिन्युअसली क्वेश्चन्स पण विचारलेले आहेत, याच्यातले एरर्स विचारलेले आहेत. मग याच्यामध्ये पण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे रूल्स येतात का? ऑफकोर्स येतात. ॲज वेल ॲज असेल तर काय रूल असेल, आयदर ऑर असेल, नायदर नॉर असेल, तर याचे वेगवेगळे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे रूल्स आपल्याला इथे बघावे लागतात. आणि मग याच्यावरच डिपेंड असणारे टॉपिक्स म्हणजे असतात आपला क्लॉजेस आणि टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. कुठला? क्लॉजेस आणि टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. पुढे तुम्हाला परत सांगणारच आहे, पण हे कशावर डिपेंड आहे? हे दोघंही चॅप्टर कंजंक्शन या चॅप्टरवर आपले डिपेंड असणार आहेत. मग पुढे बघा प्रेपोजिशन. आता प्रेपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय आपण म्हणतो. याच्यामध्ये कन्फ्युजिंग पेअर्स ऑफ प्रेपोजिशन आहे, इम्पॉर्टंट प्रेपोजिशन आणि इम्पॉर्टंट फ्रेझल वर्ब्सचा अभ्यास आपण करत असतो. प्रेपोजिशन्स कुठले? इन, ऑन, बिफोर, इन फ्रंट ऑफ, आफ्टर. ओके, हे सगळी काय आहेत आपली? ही सगळी आपली इम्पॉर्टंट प्रेपोजिशन्स आहे. तर याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारलेला असतो. नेक्स्ट बघा इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय की एखादी समजा आता इथे आपण छान बसलेलो आहोत, लेक्चर चालू आहे, खिडकीतनं असा साप आला तुमच्या पायावर, बरोबर? तुम्ही काय म्हणणार? असेच बसलेले राहणार का? काय करणार? उठून जाणार, बाप रे असं, किंवा आउच येणार तुमच्या इथून, डायरेक्टली निघणार. कितीही सिरियस आपलं काही लेक्चर पुढे सुरू असेल तरी सुद्धा. म्हणजेच काय की आपल्या ज्या फिलिंग्स आहे, आपले जे इमोशन्स आहे, ओके, ते ज्या शब्दाद्वारे आपण एक्सप्रेस करतो, ओके, आपल्या फिलिंग्स आणि आपले इमोशन्स जे असणार आहे, ओके, ते ज्या शब्दाद्वारे आपण एक्सप्रेस करतो ना, त्याला काय म्हणतो आपण? इंटरजेक्शन्स. मग अलास असेल, ओके, मॅच जिंकलं तर असं राहणार का तुम्ही? वर्ल्ड कप जिंकल्यावर नाही, तुम्ही काय म्हणणार? हुर्रा म्हणणार, ओके, यस म्हणणार. हे काय झालंय की डायरेक्टली ते आपल्याला विचार नाही करावा लागत आहे. म्हणजे घरी गेलात तुम्ही आणि पप्पांनी डायरेक्ट 4 व्हीलरची चाबी तुम्हाला दिली तुमच्या हातामध्ये, तर थँक्यू असं म्हणणार आहे का? हो माय गॉड, हो असं तुम्ही म्हणणार ना, वाव. तर हे अचानकपणे आपल्या फिलिंग्स आणि इमोशन्स एक्सप्रेस होत आहे. सो हे काय असणार आहे? इंटरजेक्शन्स असणार आहे. पुढे बघा काय म्हटलंय? टेन्स आहे. ओके, टेन्स आपला इथे चालू होतो. टेन्स म्हणजे काय? काळ आपण त्याला असं म्हणतो. तर कॉमन एरर्स इन द यूज ऑफ टेन्सेस, ऍप्लिकेशन ऑफ टेन्सेस. आता लक्षात घ्या याच्यात काय आहे. जनरली टेन्सेस बघत असताना सगळ्यात आधी तर आपण काय अभ्यास करतो? स्ट्रक्चर. आणि आपल्याला असं वाटतं की फक्त स्ट्रक्चर जरी अभ्यासलं तरी प्रश्नांची उत्तरे येणार आहे. ओके, बट हे ट्रू नाही आहे. इट इज नॉट ट्रू. तुमचे स्ट्रक्चर्स कितीही पाठ असले पण जर तुम्हाला ऍप्लिकेशन टेन्सेसचं माहिती नसेल तर तुमचे प्रश्नांची उत्तरं बरोबर येत नाही. आता स्ट्रक्चर आणि ऍप्लिकेशन मध्ये काय फरक आहे? मला माहिती आहे की जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स येतो तर सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट V1, V5 आणि ऑब्जेक्ट वापरतात. हे सगळं दुनियेला माहिती, त्याच्यावर आयोग प्रश्न विचारत नाही.
प्रश्न असतो तुम्हाला दिलेला, सन रोज इन द ईस्ट. काय म्हटलंय? द सन रोज इन द ईस्ट. असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला ते टेन्सेस माहिती असून काही फायदा आहे का? ओके, तुम्हाला माहिती इथे की राईज हा आपला V1 असतो, रोज त्याचा काय असतो V2 असतो आणि रायझन काय असतो V3 असतो. मग हा इथे काय दिलेला आहे तुम्हाला V2 म्हणजे वाक्य सिंपल प्रेझेंट. पण ऍप्लिकेशन म्हणजे काय आहे की तुम्हाला माहिती पाहिजे की जेव्हाही वाक्यामध्ये जनरल ट्रूथ दिलेलं असेल किंवा तुम्हाला सायंटिफिक ट्रूथ दिलेलं असेल तर ते वाक्य जे आहे ते कशामध्ये लिहितात? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणून हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. काय पाहिजे? सन रायझेस इन द ईस्ट पाहिजे. हे केव्हा कळेल? ऍप्लिकेशन वरून. दुसरी गोष्ट, स्ट्रक्चर्स पार्ट करायचे नाही, ते वर्ब वरनं आपण शिकवत असतो. त्याच्या खूप सुंदर ट्रिक्स आहे. पहिल्याच लेक्चर्स मध्ये तुमच्या 12चे 12 टेन्सेस पाठ होतात. पाठांतर म्हणजे तुम्हाला कसलंही कुठल्याही प्रकारचं सेंटेन्स दिलं की तुम्ही विदिन सेकंदात अगदी पटापट उत्तर देऊन वाक्याचा टेन्स ओळखू शकतात. इतक्या छान पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. टेन्सच्या ट्रिक्स काय आहे तर जे आपण आतापर्यंत पाठ केलं ना 10वी मध्ये, सब्जेक्ट, हॅव, हॅज, V3, ऑब्जेक्ट, ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हे जे पाठ केले ते पाठ करायची गरज राहत नाही. त्याच्या ट्रिक्स आपण डेव्हलप केलेल्या ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर एकूण किती 12 टेन्सेस शिकायचे आपल्याला? 12 टेन्सेस शिकायचे आहे. या 12 टेन्सेस मध्ये मित्रांनो आधी तर स्ट्रक्चर शिकणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर आपण ऍप्लिकेशन शिकणार आहोत, बरोबर, आणि अजून काय शिकणार आहोत की कुठल्या टेन्ससाठी कुठला टाइम ऍडव्हर्बियल यूज केला जातो. तर ह्या अशा 3 पार्ट्स मध्ये आपण काय शिकणार आहोत तर टेन्सेस शिकणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, जर 2 टेन्सेस एका वाक्यामध्ये येत असतील त्यासोबत कसं डील करायचं ते पण बघणार आहेत. ठीक आहे. आता या टेन्स जर व्यवस्थित कळला तर त्याच्यावरनं तुम्हाला व्हॉइसचं सेंटेन्स येतं. आता आधीचे जर तुम्ही पेपर बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं असायचं चेंज इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस, चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉइस. ओके, व्हॉइस किती प्रकारचे आहे? तर व्हॉइस 2 असतात. ओके, ऍक्टिव्ह आणि काय असतो आपला पॅसिव्ह असतो. कुठला असतो? ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह असतो. आता आयोग फक्त प्रश्न काय देतं? चेंज द व्हॉइस. देन फर्स्ट यू कॅन आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑफ द व्हॉइस. आधी तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागणार की दिलेला व्हॉइस गिवन सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं का पॅसिव्ह व्हॉइस मधलं. आफ्टर दॅट यू कन्वर्ट इनटू द अपोजिट व्हॉइस. ठीक आहे. येस. नेक्स्ट व्हॉइस नंतर नरेशन आहे, ज्याला आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणतो. याचं पण तुम्हाला डायरेक्ट स्पीचचा सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीच मध्ये, इनडायरेक्ट स्पीचचा सेंटेन्स डायरेक्ट स्पीच मध्ये करायला विचारतात. नेक्स्ट बघा, क्वेश्चन टॅग आहे. सगळ्यांना माहिती क्वेश्चन टॅग की सेंटेन्स दिलेलं असतं तुम्हाला आणि इथला सब्जेक्ट आणि वर्ब वरून तुम्हाला काय करायचा असतो? क्वेश्चन टॅग तिथे वाक्याचा तयार करायचा असतो. पुढे बघा क्लॉजेस आहे. ओके, क्लॉजेस म्हणजे काय? याला आपण उपवाक्य म्हणतो. जे मी तुम्हाला सांगितलं की कशावर डिपेंड असणार आहे? हे कंजंक्शनवर डिपेंड असणार आहे. क्लॉजेस जर तुम्ही बघितलं, देर आर 2 टाइप ऑफ दी क्लॉजेस. एक असतो आपला मेन क्लॉज आणि दुसरा असतो मित्रांनो आपला सब ऑर्डिनेटिंग क्लॉज. व्हेरी गुड. कुठला असणार आहे? सब ऑर्डिनेटिंग क्लॉज आपला दुसरा असणार आहे. या सब ऑर्डिनेटिंग क्लॉज मध्ये परत 3 टाइप्स येतात. जो असणार आहे पहिला आपला नाउन क्लॉज, दुसरा असणार आहे आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा कुठला असणार आहे आपला ऍडवर्ब क्लॉज. तर परत ऍडवर्ब क्लॉज मध्ये ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, वेगवेगळ्या प्रकारचे विचारलेले असतात. ठीक आहे. सो डिटेलमध्ये हे आपण बघणार आहोत. सेंटेन्सेस आहेत तर याच्यामध्ये टाइप ऑफ सेंटेन्सेस ऑन द फंक्शन आणि ऑन द स्ट्रक्चर आपण बघत असतो. फंक्शन मध्ये जर बघितलं तुम्ही तर पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स, बरोबर, अशा प्रकारचे वाक्याचे प्रकार आपल्याला बघावे लागत असतात. ओके, म्हणजे होकारार्थी वाक्य काय आहे, नकारार्थी वाक्य काय आहे, प्रश्नार्थी वाक्य काय आहे, आज्ञार्थी वाक्य काय, ते तुम्हाला फंक्शन वरून शिकायचे असतात. आणि स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर स्ट्रक्चर मध्ये सिंपल सेंटेन्स काय आहे, बरोबर, त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स काय असणार आहे, ओके, कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय असणार आहे, नंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स काय असणार आहे, कॉम्प्लेक्स
कंपाऊंड सेंटेन्स काय असणार आहे, तर या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरनं विचारलेले असतात. फंक्शन वरून कुठले सांगितले मी तुम्हाला, अफर्मेटिव्ह सांगितलं, बरोबर. अजून कुठलं सांगितलं, निगेटिव्ह असणार आहे, इंटेरोगेटिव्ह असणार आहे. आता इथे थोडे असे टाइप्स आहेत की जे परीक्षेत विचारले आहेत, पण ते आपल्या पुस्तकांमध्ये नाही आहेत. कुठल्या मराठी याचे जे पुस्तकं तुम्ही बघितले तर ते त्याच्यामध्ये नाही सापडत. ओके, इम्परेटिव्ह सेंटेन्स असणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य. एक्सक्लामेटरी असणार आहे, ज्याला काय म्हणतो आपण, व्हेरी गुड, उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लामेटरी. ओके, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स कधी ऐकलंय का, नाही ऐकलं असणार, बरोबर. त्याला म्हणतो इच्छादर्शक वाक्य. त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. इमॅजिनरी सेंटेन्स ऐकलंय का, काल्पनिक वाक्य. याचे रूल्स तुम्हाला पुस्तकामध्ये भेटत नाहीत, पण हे इमॅजिनरी आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्सवर प्रश्न विचारलेले आहे. हे सगळं बाकीचं पुस्तकांमध्ये भेटतं तुम्हाला. मग पुस्तकाच्या पलीकडे जाऊन आयोगाने आतापर्यंतच्या विचारलेल्या जे प्रश्न आहेत त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला इथे विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं PYQ आर नेसेसरी टू अस. ओके, PYQ काय आपल्यासाठी फार गरजेचे असणार आहे. त्यानंतर आर्टिकल्स आहेत बघा. मग आर्टिकल्स मध्ये युजेस ऑफ आर्टिकल ए अँड द आपण बघणार आहोत. ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजे आर्टिकल ए अँड कुठे वापरायचं, इथपर्यंत सगळे शिकतात, पण आर्टिकल कुठे वापरायचं नाही हे पण आपल्याला माहिती पाहिजे, ज्याला म्हणतो आपण ओमिशन ऑफ आर्टिकल, बरोबर. येस. नंतर कॉमन एरर्स जे आहेत आर्टिकलचे ते पण आपल्याला बघावे लागतात. म्हणजे मी अ गर्ल लिहू शकते, ओके, पण ऍपल्स असेल तर अ ऍपल्स लिहू शकते का मी, नाही. ॲन ऍपल्स लिहू शकते का मी, नाही. तर का, कारण हे नाउन कसं आहे, प्लुरल आहे, त्याच्या आधी ॲन किंवा ए आर्टिकल येणार नाहीये. बरं, तुम्ही बघा एक नियम शिकलेला आहात, AEIOU वाक्यात येत असतील त्याच्या आधी कुठलं आर्टिकल वापरतात, ए की ॲन, ॲन शिकलायत ना. हा रूल पूर्णपणे चुकीचा आहे जो आपण शाळेत शिकलोय. तर शब्दाच्या प्रोनाउन्सिएशन नुसार तुम्हाला आर्टिकल इथे वापरावं लागतं, बरोबर. म्हणजे जर मी इथे युनिव्हर्सिटी लिहिणार तर तुमच्या रूलनुसार इथे कुठलं आर्टिकल पाहिजे, ॲन. कारण का, कारण इथे यू आहे, पण येत नाही. का येतो इथे, अ येतो. का, कारण याचा उच्चार यू म्हणजे कशाने होतोय, मराठी व्यंजनाने होतोय, तो उच्चारावरून. ते आपण डिटेल बघणारच आहोत. पुढे बघा, कंडिशनल सेंटेन्स, अटदर्शक वाक्य आपण त्याला म्हणत असतो. तर टेन्सेस ऑफ कंडिशनल सेंटेन्स आपण त्याच्यामध्ये बघतो आणि कॉमन एरर्स ऑफ कंडिशनल सेंटेन्सेस आपल्याला इथे बघावे लागतात. नेक्स्ट बघा, पंक्च्युएशन मार्क आहे. पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय, योग्य विराम चिन्हांचा वापर, की कॉमा कुठे द्यायचा, स्लॅश कुठे द्यायचा, ब्रॅकेट कुठे द्यायचा, ओके, कॉलन कुठे द्यायचा, सेमी कॉलन कुठे द्यायचा, फुल स्टॉप कुठे द्यायचा असतो, ओके. नंतर इन्व्हर्टेड कॉमा कुठे द्यायचा, डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठे द्यायचा. तर याच्यावर सुद्धा दरवर्षी आपल्याला एक प्रश्न जो आहे तो परीक्षेमध्ये विचारलेला असतोच. नेक्स्ट आहे बघा आपला पुढचा पाठ, तो म्हणजे काय, व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीमध्ये जर बघितलं तर सगळ्यात आधी आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन बघतो. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय, अनेक शब्दांसाठी एक शब्द वापरला जातो, त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतो. म्हणजेच बघा, मी जर एक सेंटेन्स म्हटलं, हु यूज बोथ हँड्स इक्वली वेल, जो दोनही हातांचा वापर योग्य पद्धतीने करू शकतो, काय म्हणतो त्याला, व्हेरी गुड, त्याला म्हणतो ॲम्बिडेक्स्ट्रस. मग असे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात परीक्षेमध्ये. दिलेलं असेल काय, हु यूज बोथ हँड्स इक्वली वेल, आणि याच्यासाठी वर्ड विचारलेला असेल, मग आपण कुठला वर्ड म्हणणार, ॲम्बिडेक्स्ट्रस. मग याच्यामध्ये रूट बेस्ड वर्ड व्होकॅब्युलरी पण बघायची असते. मग रूट कुठले बघायचे, रूट वर्ड्स आपण बघतो. काय बघतो आपण, रूट वर्ड्स बघतो. जसं की साईड आहे बघा, साईड म्हणजे काय, हत्या. क्रसी म्हणजे काय, शासन. लॉजी म्हणजे काय, अभ्यास, बरोबर. मग याच्यामध्ये फॅट्रीसाइड, मॅट्रीसाइड, मॅरेटीसाइड, पॅरेंटीसाइड, सरोरीसाइड, अल्गीसाइड, फंगीसाइड, इन्फंटीसाइड, इन्सेक्टिसाइड, भरपूर सारे वर्ड्स आपण बघतो. क्रसी असेल तर निओक्रसी, बरोबर, ऑटोक्रसी, मोनोक्रसी वर्ड्स बघतो. लॉजी असेल तर बायोलॉजी, झूलॉजी, अँथ्रोपोलॉजी,
ठीक आहे, एंटेमोलॉजी, बरोबर, हायड्रोलॉजी, वेगवेगळे वर्ड्स आपण त्याच्यामध्ये शिकत असतो. मग भरपूर रूट वर्ड्स मी याच्यामध्ये तुम्हाला शिकवेल. त्यानंतर इम्पॉर्टंट वर्ड्स. आता हे इम्पॉर्टंट वर्ड्स म्हणजे वेगवेगळे वर्ड्स, जसं की व्हर्बॅटिम, व्हर्बोज विचारला जातो, स्टॉइक विचारला जातो पर्सन, ॲम्बिडेक्स्ट्रस आपण घेतला, मिसॅन्थ्रोपिस्ट, फिलॅन्थ्रोपिस्ट, हे असे कंटिन्यू विचारले गेलेल्या वर्ड्सचा अभ्यास आपण कशामध्ये करतो, वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपण करणार आहोत. नंतर बघा इडियम्स अँड फ्रेजेस आहेत. आता इडियम्स आणि फ्रेजेस जर तुम्ही बघितले तर इडियम फ्रेजेस आपल्याला त्याच्या मिनिंग सह माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, मिनिंग. भरपूर वेळेला इडियम दिलेली असते त्याचा मिनिंग विचारलेला असतो, काही वेळेला मिनिंग दिलेला असेल त्याचा इडियम विचारलेला असेल, काही वेळेला सेंटेन्स मध्ये फिल इन द ब्लँक साठी इडियम विचारलेली असते. तर या PYQ वरून आधी आपण अभ्यास करणार आहे. कशावरून करणार आहे, PYQs वरून इडियम फ्रेजेसचा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो. त्यानंतर वर्ड्स ऑफन कन्फ्यूज, नेहमी गोंधळात टाकणारे वर्ड्स आहेत, जसं की बघा ॲडेप्ट आहे, ओके, ॲडॉप्ट आहे आणि ॲडॅप्टिव्ह. परीक्षेत आयोगाने विचारलेला आहे. मग ॲडेप्ट म्हणजे काय, कुशल, सारखंच वाटतंय ना तुम्हाला. ॲडॉप्ट आणि ॲडॅप्ट म्हणजे काय, ॲडॉप्ट म्हणजे आपलंसं करणे किंवा आपलेसे मानणे, काय म्हणणार आपण त्याला, आपलेसे मानणे. आणि ॲडॅप्ट म्हणजे काय, ॲडजस्टमेंट. ओके, तर असं वेगवेगळे वर्ड्स आहेत, कन्फ्युजिंग वर्ड्स, ते आपल्याला बघायचे असतात. त्यानंतर सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, बरोबर. हे जर तुम्ही घेतला लेझी, लेझीचा सिनॉनिम कुठला आहे, इंडोलन्स आहे, इडल आहे. ओके, मग लेझीचा अँटोनिम कुठला असेल, इंडस्ट्रियस असेल, ओके, हार्ड वर्कर असेल, लॅबोरियस असेल. तर असे प्रश्न आयोगाने आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर बघा स्पेलिंग टेस्ट, तुम्हाला टुमारोचं स्पेलिंग विचारलंय. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं ग्रामर, राज्यसेवेला ग्रामरचं स्पेलिंग विचारलंय, किती सोपं आहे, बरोबर ना. तुम्हाला कॅलेंडरचं स्पेलिंग विचारलं जातं. तर वेगवेगळे स्पेलिंग तुम्हाला विचारलेले असतात स्पेलिंग टेस्टमध्ये. प्रोवर्ब्स, म्हणी आहे, म्हणी कंप्लीट करण्यासाठी विचारलेले असतात, कंप्लीट द प्रोवर्ब. ओके, त्यानंतर मिसेलिनियस म्हणजे काय, स्क्रीम्स ऑफ ॲनिमल आहे, तर ऑफस्प्रिंग आहे, प्लेसेस टू लिव्ह आहे, प्लेसेस टू स्टोअर म्हणजे काहीतरी साठवून ठेवण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात. ओके, जिथे ॲनिमल त्याला काय म्हणतात. नंतर जिथे आपण शस्त्र ठेवतो त्याला काय म्हणतात, बर्ड्स राहतात त्याला काय म्हणतात, बीज राहतात त्याला काय म्हणतात, घोडा राहतो त्याला काय म्हणतात, बरोबर, डॉग राहतो त्याला काय म्हणतात. असे वेगवेगळे क्वेश्चन्स याच्यावर विचारलेले आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, मिसेलिनियस. आणि त्यानंतर एक कॉम्प्रेन्शन. मागच्या वर्षाचा ग्रुप सीचा जर पेपर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये बघा पॅराजंबल पण विचारलं होतं. कॉम्प्रेन्शन आतापर्यंत फक्त पॅसेज होतं, पण आता काय झालंय, पॅराजंबल. आता पॅराजंबल म्हणजे काय की तुम्हाला असं PQRS असं सेंटेन्सेस दिलेली असतात आणि ह्या सेंटेन्सेसची तुम्हाला काय करायची असते, करेक्ट ऑर्डर लावायची असते आणि त्याच्यावरून काय करायचं, तुम्हाला एक मिनिंगफुल पॅराग्राफ तयार करायचा असतो. म्हणजे वरचं वाक्य खाली, खालचं वरती असं जम्बलिंग करून दिलेलं असतं आणि त्याची करेक्ट ऑर्डर कुठली आहे ते ओळखायचं असतं. पॅसेजमध्ये काय, पॅसेज दिलेला असेल आणि खाली 5 प्रश्न दिलेली असतात. पॅराजंबल हे जनरली सरळ सेवेला विचारलं जायचं, पण आता ग्रुप सी ला विचारलं गेलेलं आहे, म्हणून त्याचाही अभ्यास करणं आपल्याला इथे गरजेचं असणार आहे. ओके, सो हा आपला काय झालंय पोर्शन किंवा आपण म्हणूया की जे ऑल चॅप्टर्स आहेत ते आपण इथे बघितलेत. 2023चे काही क्वेश्चन्स आपण घेतले, ज्यातील हा प्रश्न क्वेश्चन टॅगचा आहे बघा. आय एम अ ग्रामरियन, द करेक्ट क्वेश्चन टॅग करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबाउट इट. Am I, aren't I, amn't I or am I not? लक्षात घ्या इथे आय एम ग्रामरियन हे सेंटेन्स कसं दिलंय, पॉझिटिव्ह. याचा क्वेश्चन टॅग कसा होणार, मग निगेटिव्ह होणार. मग इथे बघा जेव्हाही सेंटेन्स मध्ये एम दिलेला असतो याचं निगेटिव्ह कधीही आपण एमंट करत नाही, पहिला रूल. मग जेव्हाही क्वेश्चन टॅग मध्ये एम असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण आरंट करतो किंवा काय करतो, अँट करतो. अँट नाहीये, मग इथे काय होणार, आरंट आय होणार. ओके, कधीचा प्रश्न आहे हा, 2023चा. बघा आता इडियम फ्रेजेसवर कसं विचारतात. द हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट टू डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टंट. मग खाली काय म्हटलंय, द इडियम कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स यूज इन द सेंटेन्स अबाव मीन्स. म्हणजे हे जे कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हटलंय या इडियमचा अर्थ काय होतो. मग इथे म्हटलंय ॲनिमल एक्झिस्टन्स, अनकल्चर्ड लाईफ, परपेच्युअल क्वारलिंग और निग्लिजिबल एक्झिस्टन्स. कुठलं असणार आहे,
परपेच्युअल क्वारलिंग असणारे, म्हणजे न संपणारं भांडण, बरोबर. हजबंड आणि वाईफ जे आहे, ओके, तर प्रत्येक दिवशी त्यांचं काय असतं, न संपणारं भांडण असतं, असं इथे म्हटलेलं आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलाय की आयडेंटिफाय द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. तर तुम्हाला काय करायचंय, हे 2 सेंटेन्सेस दिले, डू नॉट इन्सल्ट द डोर आणि लेट द डोर बी नॉट इन्सल्टेड. मला इथे प्रश्न सॉल्व्ह नाही करून घ्यायचे, मला तुम्हाला पॅटर्न दाखवायचा आहे की असे प्रश्न विचारलेले असतात. आता हे जे सेंटेन्स आहे हे कुठल्या व्हॉइसचं आहे, ऍक्टिव्हचं आहे की पॅसिव्हचं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. हे जे वाक्य हे ऍक्टिव्हचं आहे की पॅसिव्हचं आहे ते ओळखायचं आहे. मग एक सोपी गोष्ट असते बघा की ज्या वाक्यामध्ये V1, ओके, V2, V3, V4 आणि V5 येतो ना मेन वर्ब म्हणून, ते वाक्य कसलं असतं, ऍक्टिव्ह व्हॉइसचं. ज्याच्यामध्ये B + V3 आलेला असतो ते वाक्य कसलं असतं, पॅसिव्ह व्हॉइसचं. इथे कोण आहे, वर्ब डू आहे, म्हणजे पहिला कुठला आहे आपला, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, बरोबर. ऍक्टिव्ह व्हॉइस हा ऑप्शन कट झाला का, हा ऑप्शन कट झाला का पॅसिव्ह व्हॉइसचा. बरं, लेट द पुअर बी नॉट इन्सल्टेड, B + V3 आला का. दुसरा व्हॉइस कुठला आहे आपला, पॅसिव्ह व्हॉइस, म्हणजे ऑप्शन कुठला आहे, सेकंड आहे. ओके, काही दिमाग लावायची गरज आहे का, ट्रिकवरनं सॉल्व्ह झाला. तर अशा अजब गजब ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ज्यातून तुम्ही विदिन सेकंदामध्ये आन्सर्स काढू शकतात. नंतर बघा, आयडेंटिफाय द काइंड ऑफ नाउन अंडरलाइन वर्ड इज, द टेबल इज मेड ऑफ वूड. ओके, टेबल कुठलं नाउन आहे असं म्हटलंय, सॉरी टेबल नव्हतं दिलेलं, वूड दिलेलं होतं. वूड कुठलं नाउन आहे असं म्हटलंय तुम्हाला, कुठलं, मटेरियल नाउन. व्हेरी गुड. कुठलं नाउन असणार आहे, मटेरियल नाउन असणार आहे, बरोबर. पुढचा प्रश्न, स्टॉइक इज अ पर्सन. मग स्टॉइकचा अर्थ तुम्हाला इथे विचारला होता, इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर, who loves mankind, to sanguine disposition, reluctant to mix in society. आता हा वर्ड जेव्हा मी सांगितला होता ना, स्टॉइक पर्सन, तर मी सगळ्यांना उदाहरण दिलं होतं MS धोनीचं, की MS धोनी तुम्ही बघा, जिंकला तरी काम आणि हरला तरी कामच असतो. आणि मग स्टॉइक पर्सन त्याला लक्षात ठेवायचं. विद्यार्थी तो MS धोनी इतका लक्षात ठेवतात ना की तो स्टॉइक लक्षात राहून जातो, बरोबर. मग लगेच लक्षात आलं की अरे, इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर, मग त्याला काय म्हणतो आपण, स्टॉइक पर्सन. जसं की लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, परीक्षेला नेहमी विचारली जाते. आता लक्षात राहत नाही विद्यार्थ्यांच्या, प्रत्येक इडियम आणि प्रत्येक वर्ड मी ह्या पद्धतीने शिकवणार आहे तुम्हाला. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग हे लक्षातच राहायचं नाही. मी विचारलं की दुसऱ्या दिवशी विसरून जायचे. मग त्यांना काय म्हटलं की एक मुलगा होता आणि तो, त्याचे म्हणजे पॅरेंट्स आहेत ते बाहेर गावी गेले होते आणि त्यांनी एक कॅट पाळली होती, त्याची जबाबदारी त्या मुलावर सोडून दिली. त्याला यायचं होतं आपल्या क्लासला, मग तो बसने ट्रॅव्हलिंग करायचा. मग त्याने काय केलं, बॅगेत कॅट घेऊन आला तो, ओके. आणि आता क्लासमध्ये कॅट अलाउड नसणार आहे. मग त्याने क्लासमध्ये आल्यावर काय केलं की कॅट बॅगेच्या बाहेर काढली, ओके. थोडा वेळ राहू दिली, कॅटचा जीव गुदमरायला लागला. अर्धा तास झाल्यानंतर बॅगेतून काय काढली, कॅट बाहेर काढली. मग काय झालं, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, कॅट काय आली, बॅगच्या बाहेर आली. म्हणजे त्याने जे अर्धा तास सिक्रेट लपवून ठेवलं होतं त्याने काय केलं, उघड केलं. मग लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे काय, टू रिव्हील सिक्रेट. राहील लक्षात. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने इडियम्स, वोकॅब जे आहे ते लक्षात ठेवू शकतात. आता विसरणारे, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे काय, टू रिव्हील द सिक्रेट किंवा सिक्रेट ओपन करणे. तर या पद्धतीने अभ्यास करायचा. आपल्याला इंग्लिश कठीण का वाटतं मित्रांनो, कारण आपण रट्टा मार्के पद्धत एक्सपिरियन्स केलेली असते किंवा त्या पद्धतीने आपण इमॅजिनेशन प्रत्येक सब्जेक्टला करत असतो. बट इंग्लिश हा असा सब्जेक्ट आहे की जर तुम्ही त्याला रट्टा मारायला गेलात ना, तुम्हाला मार्क्स मिळत नाही. त्याला तुम्ही फंक्शनली समजून घेतलं, थोडा सुरुवातीला समजून घेण्यासाठी वेळ जातो, बरोबर. आता एखादी गोष्ट लक्षात ठेवून पाठांतर करणे याच्यामध्ये फरक काय, एक जेन्युइन उदाहरण सांगते, बरोबर. मला हिस्ट्री जमत नाहीये, बरोबर, मला हिस्ट्री जमत नाहीये. मी हिस्ट्रीला काय करेल, पाठांतर करेल. पण एखादा व्यक्ती माझ्या पास्टमध्ये जर समजा माझ्याशी वाईट वागलेला आहे, त्याला मी काय करते, लक्षात ठेवते की अरे याने असं वागलेलं आहे आपल्यासोबत. मग जे मी त्या व्यक्तीला लक्षात ठेवलंय ते मला परत परत रिवाइज करायला लागतं का, तो माझ्याशी असं वागलाय, असं वागलाय, असं वागलाय, नाही. ते माझ्या बॅक ऑफ द माइंड मी फिक्स केलंय, बरोबर. पण तर पाठांतर जर मी केलेलं आहे हिस्ट्री, तर ते लक्षात राहील का माझ्या, नाही. ह्युमन टेंडन्सी, आफ्टर सम टाइम यू फॉरगेट ऑल. तुम्ही काय करत, विसरून जातायत सगळं.
पण जर तुम्ही त्याला समजून घेतलेलं असेल, एक्सपिरियन्स केलेलं असेल, व्यवस्थित फंक्शनली तिथे केलेलं असेल ते माइंडमध्ये त्याची प्रोसिजर, तर ते कधीच तुम्ही विसरू शकत नाही. सो लाईक दॅट यू कॅन स्टडी इंग्लिश. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिश तुमचं डेव्हलप करायचं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे. सो गो थ्रू दी फंक्शनली और गो थ्रू दी रिव्हिजन. तुम्हाला इथे पाठांतराची गरज नाहीये. ओके, सो ऑल सेट. येस, तर इथे आज आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे, क्वेश्चन्स डिस्कस केलेला आहे. आय होप यू कॅन अंडरस्टँड फ्यू थिंग्स. ओके, तुम्ही काही थोड्या गोष्टी तरी तुम्हाला समजल्या असतील असं मला वाटतं. आज आपण इथे थांबूयात आणि पुन्हा भेटूयात अशा एका न्यू सेशनमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.